हाय गाईज, मी शमिका आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तसं टायटलमध्ये बघितलंच असेल की हा जो व्हिडिओ आहे तो बेबीच्या शॉपिंगबद्दल आहे. म्हणजे बेबीसाठी काही इसेन्शियल्स गोष्टी असतात त्याचा व्हिडिओ आहे. आणि ह्या प्रेग्नन्सी सिरीजमध्ये हा पहिलाच व्हिडिओ आहे. ह्याच्यानंतर बेबीची बॅग, मम्मीची बॅग, म्हणजे हॉस्पिटलला जाताना आपल्याला काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ येणार आहे. तर आय होप ही प्रेग्नन्सी सिरीज तुम्हाला खूप आवडेल आणि हा व्हिडिओसुद्धा, कारण की माझ्यासारख्या अशा खूप आया आहेत की ज्या फर्स्ट टाईम मॉम्स होणार आहेत. सो त्यांना अशा खूप काही गोष्टी माहिती नसतात की बाळासाठी काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे. तर मी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च करून किंवा दुसरे व्हिडिओ बघून किंवा हॉस्पिटलला विचारून मी ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर चला आपण बघूया की बेबीसाठी काय काय घेतलं आहे. आणि हां, अजून एक गोष्ट की मी ह्या सगळ्या वस्तू ॲमेझॉनवरनं मागवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जर ह्या सगळ्यांच्या लिंक्स हव्या असतील तर मी त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो तुम्ही तिथे जाऊन चेक करा. आणि हां, हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही. ह्यामध्ये जे काही मी घेतलं आहे ते मी स्वतःचे पैसे टाकून आणि स्वतः रिसर्च करून घेतले, ते सुद्धा महत्त्वाचं मी सांगते. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ॲक्च्युली हा सगळा सेट आला आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ॲमेझॉनवर सर्च करत होतो तेव्हा हे बाळाच्या बाबांनी शोधून काढलं आहे. तर ह्या सेटमध्ये 3 बाळाचे बेड सेट, त्याचे कपडे, त्याचे लंगोट, ड्राय शीट हे सगळं आलं आहे. तर चला आपण बघूया की बाळाचे काय काय प्रॉडक्ट्स आले. तर मी तुम्हाला पहिलं बेडिंग सेटपासून सुरुवात करते. तर ही आहे बाळाची गादी. इतकं सॉफ्ट मटेरियल आणि इतकं मऊ आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की ऑनलाईनला एवढ्या चांगल्या वस्तू मिळत नाही, पण टचवूड की आम्ही मागवलं आहे फर्स्ट टाईम एवढं सगळं आणि ते खरंच क्वालिटीने खूप छान आलं आहे. तर ही बाळाची पहिली गादी आहे. ही आपण पाळण्यातही वापरू शकतो किंवा बाळाला बेडवरती झोपवतानाही वापरू शकतो. प्लस ह्याच्यासोबत अशी ही 2 लोडसुद्धा आलेली आहेत. ही अशी ही 2 लोड प्लस हे त्याची उशी, हे सुद्धा आलंय. किती क्यूट आहे ना. तर हे सुद्धा आलंय. त्याच्यानंतर आता आपण बाळाचा दुसरा बेड बघूया. तर हा बाळाचा नेट बेड आहे. म्हणजे बाळाला आपण ह्याच्यावरती झोपवू शकतो. आणि दुसरं म्हणजे ह्यातनं डास चावण्याची किंवा त्याला काही होण्याची अशी काही भीती नाही आहे. सो हा सुद्धा बेड खूप छान आला आहे. ह्याची नेट क्वालिटीसुद्धा छान आहे. तर मी तुम्हाला हा उघडून दाखवते की कसा आहे. हे बघा, हा असा पूर्ण ओपन होतो. ह्याच्यामध्ये आपण बेबीला झोपवायचं आणि हे असं इथून हे बंद करायचं, म्हणजे बेबीला अशी छान झोप लागते. तर हे एक आलेलं आहे. आणि हां, त्या बेड सेटमध्ये ना अशी एक ही यू पिलो सुद्धा आलेली आहे. तर हा असा पूर्ण एक बेड सेट आहे. प्लस अजून आता हे खूप मल्टीपर्पज आहे. हा जो बेड सेट आहे तो असा मोठाच्या मोठा आहे आणि आपण ह्याला असा बेड म्हणून सुद्धा वापरू शकतो. आणि ह्याला बघा, तुम्ही बघू शकता इथे चेन्स दिलेले आहेत. मी तुम्हाला लावून दाखवते. तर अशा ह्याला दोन्ही बाजूंनी चेन्स आहेत की जेणेकरून आपण ह्यात असं बेबीला मस्त छान झोपवून त्याला आपण असं हॉस्पिटलमधून घरी, म्हणजे बेसिक बेबी कॅरियर आहे हे. आणि प्लस बाळाचा बेडसुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये असं मस्त बेबीला झोपवून आपण ह्याला हे टोपी कसं आहे, म्हणजे इथे आपण असं बाळाला छान घेऊ शकतो. ज्या माझ्यासारख्या फर्स्ट मॉम आहेत
त्यांना बेबीला कॅरी करायला जमेल न जमेल आपल्याला माहिती नाही आहे. एकतर बेबी एवढंसं छोटंसं असतं, त्यामुळे हे मला असं वाटतं बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. हे सगळ्यांकडे असायलाच हवं. म्हणून आपण ह्यामध्ये मस्त छान 6 महिन्यापर्यंत हे बेबीसाठी आपण वापरू शकतो. त्याला हॉस्पिटलला नेताना, त्याला बाहेर कुठे नेताना असं हे आपण ह्याचा यूज करू शकतो. तर हे असे छान 3 बेडसेट आलेत. आणि मी कलर ह्याच्यामध्ये असे 2 अजून कलर होते, एक पिंक आणि एक ब्ल्यू. पण मी ग्रेच मागवलाय कारण इट्स अ सरप्राईज फॉर अस की इट्स अ बेबी बॉय और इट्स अ बेबी गर्ल. सो मी न्यूट्रल कलर ठेवलेत. मी असं फार पिंक किंवा ब्लू अशा थीम्स नाही चूज केलेल्या मोस्टली आत्ता तरी. त्याच्यानंतर आता आपण बाळाच्या कपड्यांकडे वळूया. तर बाळासाठी हे हे ह्या अशा ना बाळाच्या ड्रायशीट्स आल्यात. ह्याच्यामध्ये 4 कलर आहेत. अशा या 4 ड्रायशीट्स आल्यात, तुम्ही बघू शकता. ही एक प्रिंट आहे. त्याच्यानंतर हा एक कलर आणि प्रिंट वेगळी आहे. ह्याचाही कलर आणि प्रिंट वेगळी आहे. आणि हे सुद्धा. तर ह्या ज्या ड्रायशीट्स आहेत तर मी तुम्हाला ते दाखवते की तुम्ही बघू शकता. हे वरून असं पूर्ण कॉटन आहे, त्याच्या आतमध्ये एक मऊ लेअर आहे, प्लस इथून पूर्ण प्लॅस्टिक आहे. आणि तुम्ही लेंथसुद्धा न्यूबॉर्नसाठी ही लेंथ परफेक्ट आहे असं मला वाटतं. कारण आपण जेव्हा बेबीचा डायपर चेंज करत असतो किंवा बेबीला डायपर फ्री टाईम देत असतो तेव्हा आपण ह्यावर बाळाला झोपवू शकतो. किंवा आपण बरेचदा सुरुवातीला डायपर वापरत नाही बेबीला, तेव्हा नॅपीजच वापरतो कॉटन. सो तेव्हा त्याने सू केली, शी केली, त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे. आपण ह्याच्यावर बाळाला छान झोपवू शकतो. आणि मेन म्हणजे हे वॉशेबल आहे आणि हे कॉटनचं असल्यामुळे बाळाला जास्त काही टोचणार नाही यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं ही पण एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर ह्याची सुद्धा क्वालिटी आणि छान आहे. म्हणजे मी जेवढ्या काही वस्तू मागवल्या माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त छान आलेले आहेत. फायनली ही बाळाची दुपटी आहेत, म्हणजे आपण ज्यामध्ये स्वॅडल्स आहे ती. आणि ही होजियरी मटेरियलची आहे, म्हणजे एकदम मऊ. एक मी तुम्हाला उघडून दाखवते. तर एकदम मऊ आहे, तुम्ही बघू शकता. असं हे मोठंच्या मोठं आलेलं आहे, म्हणजे असं मोठं आलेलं आहे. याच्यामध्ये आपण बाळाला व्यवस्थित छान गुंडाळून ठेवू शकतो. ह्याला अशी छान एक टोपी आहे, हुडसुद्धा आहे ह्याला. आणि इतकं मऊ, इतकं सॉफ्ट आहे, खरंच खूपच छान आलेलं आहे. आणि ह्याच्यासोबत अजून 2 अशी ही दुपटी आली आहे. एकाचा कलर असा ग्रीन आहे आणि ह्याच्यावर स्माइलीज आहेत. आणि ह्याच्यावर प्राणी आहेत वेगवेगळे, जंगल थीमचे. आणि हे ब्लू कलरचे. सो अशी ही 3 दुपटी आलेली आहेत. त्याच्यानंतर हे कपडे आहेत बाळाचे. आणि हा सेट तर इतका सुंदर आलाय की ह्याच्यामध्ये असे हे 4 लंगोट आलेत. आणि तुम्ही लंगोटची साईज सुद्धा बघू शकता. हे होजियरी मटेरियलचे. ह्याला असे छान इथे मस्तपैकी अशा नाड्या आहेत. आणि इथे ह्याला असे 2 हुक दिलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल की असे छान 2 हुक दिलेत. आणि हे खरंच मोठं असल्यामुळे ह्याचा एक फायदा आहे की हे बेबी गर्लला सुद्धा चालेल आणि बेबी बॉयला सुद्धा चालेल. आणि ह्याचं सुद्धा मटेरियल होजियरी आणि खूपच सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे आपण हे न्यूबॉर्नसाठी परफेक्ट आहे. सो असे हे 4 लंगोट आलेत, ज्याच्यावर वेगळे कलर आणि वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत. सो ह्याचे क्यूट बेबी एलिफंट्स आहेत. हे स्ट्रॉबेरी, हे असे डायनासॉर आणि हे असं आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये अजून हे असे बेबीचे शर्ट सुद्धा आलेले आहेत. हे असे फुल स्लीवचे शर्ट आहेत आणि होजियरी मटेरियल आणि खूप सॉफ्ट आहे. आणि ही साईज न्यूबॉर्नसाठी परफेक्ट आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट की न्यूबॉर्नसाठी किंवा आपल्या बेबीजसाठी सुरुवातीला तरी आपण असे
फ्रंट ओपन कपडे घ्यावेत, जेणेकरून काय होईल की आपण जर असं ते वरनं घालायचे कपडे घेतले तर ते बाळाला एकतर ते त्रास होतो, इरिटेशन होतं आणि त्याची मान पण खूप नाजूक असते, बेबी पण खूप नाजूक असतं, त्याच्यामुळे त्याला काही इंजुरी होण्याची सुद्धा शक्यता असते. सो शक्यतो तुम्ही असे फ्रंट ओपनवालेच कपडे घ्यावेत. सो ह्यात पण जे तुम्हाला मी दाखवलं तसे 4 शर्ट आहेत. हे माझं बेबी आता पावसाळ्यात येणार आहे. सो माझं कदाचित उन्हाळा पण असू शकतो, पावसाळा पण पावसाळ्यामुळे थंडी पण असते. सो हे असे मस्त छान आलेले आहेत की जेणेकरून बाळाला थंडी वगैरे वाजणार नाही आणि सीझनसाठी पण परफेक्ट आहेत. सो हे 4 असे टी शर्ट आलेले आहेत त्या बाळाचे, असे छान क्यूट छोटेसे असे. तर त्याच्यासोबत ह्या 4 टोप्या आलेत बाळाच्या. हे बघा, अशाच्या त्याला नाड्या पण आहेत, म्हणजे बाळ खूप जास्त डोकं हलवतात. सो आपण जेव्हा दुसऱ्या कॅप्स घेतो त्या निघू पण शकतात, पण ह्या अशा छान नाड्यांच्या असल्यामुळे त्या निघणार नाही. त्यामुळे ह्या पण त्याला मॅचिंगच आल्यात, तुम्ही बघू शकता. सो ह्या अशा 4 टोप्या पण आलेल्या आहेत बाळाच्या आणि खरंच मटेरियल खूपच छान आहे. सो आता हे बाळाचे सॉक्स आणि मिटन्स. तर हे बाळाचे पाय मोजेत असे छान, हे सगळं त्याला मॅचिंगच आलेलं आहे, हा अख्खा सेट आहे. सो हे बाळाचे सॉक्स आहेत. तर बाळाच्या सॉक्समध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जे दुसरे इलास्टिकवाले जे हे असतात, मी जमलं तर फोटो दाखवीन. सो ते तसे तुम्ही सॉक्स किंवा मिटन्स घेऊ नयेत की जेणेकरून असे एकतर नाडीवाले किंवा मग दुसरे जे रब्बरचे येतात. मी त्याचा पण शक्य झाला तर फोटो तुम्हाला दाखवते बाजूला. सो तसेच घ्यावेत की जेणेकरून त्या इलास्टिकने बाळाचं ब्लड सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा बाळाला अगदी ते गच्च झाल्यामुळे तिथे ते वळ पडू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही मोस्टली असेच हे मिटन्स किंवा हे घ्यावेत बाळासाठी, असे नाडीवाले, असं मी तुम्हाला सजेस्ट करते. सो असा हा एक अख्खा सेट आलाय 4 शर्टचा. आणि त्याच्यानंतर हा 6 लंगोटचा सेट आलाय, हा पण होजियरी मटेरियलचा आहे. आणि तुम्ही शक्यतो बाळासाठी घेताना ना मस्लिन कॉटन जे असतं किंवा हुजियरी जे आहे, तुम्ही अशाच कापडामध्ये इन्व्हेस्ट करा. कारण एकतर बाळाची स्किन खूप स्मूथ, खूप डेलिकेट असते, त्याच्यामुळे त्याला लवकर रॅश व्हायची किंवा त्याला टोचण्याची काही शक्यता असते. म्हणून तुम्ही मोस्टली अशा मऊ कपड्यांमध्येच इन्व्हेस्ट करा. सो हे सुद्धा असे मोठे आलेले आहेत, म्हणजे असे जे बेबी गर्ल बेबी बॉय दोघांनाही चालू शकतात. ह्याच्या अशा छान नाड्या आहेत. इथे पण त्याला असे हुक दिलेत, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. सो ह्याला असे इथे हुक दिलेत, तुम्ही बघू शकता. आणि हे असे 2च्या प्रिंटमध्ये, हे अशी छान हरणाची प्रिंट आली आहे ह्याच्यावर. हे असे 6 आलेत, मी तुम्हाला दाखवते. हे 2 असे मॅचिंग आलेत. त्याच्यानंतर ही एक प्रिंट आली आहे आणि हे पण असे 2 आहेत. आणि त्याच्यानंतर हा एक ही पण एक अशी वेगळी प्रिंट आलेली आहे. सो हे असे 6 आलेत. ह्या सेटचा हा लास्ट आयटम आहे. ह्याच्यामध्ये 8 त्याची झबली आली आहे आणि त्याचे फक्त लंगोट आले. ह्याच्यामध्ये फक्त झबली आणि लंगोट असा 8चा सेट आहे. आणि हे प्युअर कॉटन आहे 100%. मी तुम्हाला दाखवते. सो हे असे शर्ट आलेत. आधी मी तुम्हाला शर्ट दाखवते. तर हे असे छान मस्त शर्ट आलेत. हे सुद्धा फ्रंट ओपन आहेत, पण हे असे स्लीवलेस आलेले आहेत. आणि हे पण असे छान क्वालिटी आहे ह्याची, खूप असे पातळ आहेत, छान आहेत. जे म्हणजे तुमचं बाळ जर उन्हाळ्यामध्ये येणार असेल
तरी तुमच्यासाठी हे उपयोगी आहे, कारण बाळासाठी कॉटन क्लॉथ इज बेस्ट बेस्ट क्लॉथ असतं हे. सो मी तुम्हाला दाखवते. ह्याचेसुद्धा वेगवेगळे कलर, वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत. सो हे असे 8 शर्ट आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. सो ह्याच्यामध्ये असे ब्ल्यू, पिंक, पर्पल, ऑरेंज असे सगळेच कलर आलेले आहेत. त्यामुळे हे बेबी गर्ल, बेबी बॉय दोघांनाही चालणारे आहेत. त्याच्यानंतर ह्या त्यालाच मॅचिंग अशा छान 8 नॅपीजसुद्धा आलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. त्याचे लंगोट आलेले आहेत आणि सगळ्याची साईजसुद्धा परफेक्ट मोठी आहे. असे हे छोटे नाही आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता. त्यालाच अशी मॅचिंग, त्या शर्टला मॅचिंग आपण हे अशी लंगोट त्याला वापरू शकतो. त्यामुळे ह्याचासुद्धा क्लोथ छान आहे. ह्यालासुद्धा अशा छान नाड्या, इथे असा हुक दिलेला आहे ते बेबीला हे घालायला, लंगोट घालायला. तर आणि हे सगळं मी वॉश करून वापरणार आहे, कारण की बेबीसाठी हे सगळं वॉश केल्यानंतर ह्याचं कापडसुद्धा एकदम मऊ, छान, सुंदर होणार आहे. आणि बेबीसाठी मी अजून काही प्रॉडक्ट, 7 अख्खा सेट आला होता. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगते काय काय आलं होतं. 3 त्याचे बेडसेट आले होते. त्याच्यानंतर 8 कॉटनचे त्याची झबली स्लीवलेस आणि त्याच्याबरोबर 8 त्याचे लंगोट आले होते. 6 होजियरीचे लंगोट वेगळे आले होते. त्याच्यानंतर एक 4चा फुल स्लीवचा होजियरीचे 4 शर्ट, त्याच्याबरोबर त्याचे लंगोट, त्याच्या मॅचिंग टोप्या, त्याचे मॅचिंग मिटन्स आणि सॉक्स, हे सगळं आलं होतं. आणि त्याचे 4 ड्राय शीट्स. सो मला असं वाटतं की हे सगळं तेव्हा मला डिस्काउंट करून आय थिंक काहीतरी 2089ला पडलं होतं हे सगळं. सो मी ह्या सेटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथे जाऊन ती प्रोडक्ट चेक करा. त्याच्यानंतर मी अजून काही वेगळी एक प्रोडक्ट्स मागवली होती 2. ते म्हणजे हे हाऊस अँड किंडर्सचं एक पेज आहे, एक स्टोअर आहे ॲमेझॉनला. ह्याचे रिव्ह्यूज पण चांगले होते. आणि ह्याचे मी मस्लिन क्लॉथ्स मागवलेत, म्हणजे बेबी स्वेडल्स मागवलेत. तुम्हाला एक दाखवते. ह्याच्यामध्ये 3चा सेट येतो, 2चा सेट येतो. मी ह्याच्यामध्ये असा 5चा सेट मागवला आहे. आणि ह्या सगळ्याच्या अशा मस्त मस्त प्रिंट्स आणि वेगवेगळ्या प्रिंट्स आलेत. मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. सो हे असं छान मस्त आलेलं आहे मस्लिन क्लॉथ, त्याचं दुपटं. तर हे असं कॉटन आहे. तुम्हाला बघताना हे सुरुवातीला असं मस्त छान पातळ वाटतंय, पण हे धुतल्यानंतर, वॉश केल्यानंतर असं अजून जास्त मऊ आणि बाळाला ऊब देणारं होईल. त्याच्यामुळे तुम्ही ह्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्टमेंट करा. आणि हे असं मोठ्याच्या मोठं 1x1 सेंटीमीटर आहे, 1x1 मीटरचं आहे आय थिंक. तर तुम्ही हे नक्की परचेस करा, कारण ह्याचे खूप सारे यूज आहेत. आपण हे एकतर बाळाला गुंडाळायला, किंवा स्वतःसाठी स्कार्फ म्हणून, किंवा बेबीला जेव्हा आपण ढेकर देतो फिडिंग केल्यानंतर, तेव्हासुद्धा असं इथे ठेवून त्याला ढेकर देऊ शकतो, किंवा असं अंगाभोवतीसुद्धा घेऊ शकतो. त्या बेबीचा टॉवेल म्हणून सुद्धा वापर करू शकतो, किंवा स्वतःसाठी ह्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे हे खरंच खूप मल्टीपर्पज आणि मल्टी यूज आहे. सो मी ह्याची पण लिंक तुम्हाला देते. आणि खरंच खूप छान मस्त क्वालिटी आलेली आहे. आणि हे आलेलं आहे. आणि मी बेबीचे वॉश क्लोथ्स मागवले. हे लवलॅबचे वॉश क्लोथ्स आहेत. म्हणजे हे पण मस्लिन कॉटनचे आहेत. हे सुद्धा मस्लिन कॉटनचंच स्वेडल्स होते सगळे. सो मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. ह्याच्यामध्ये असे हे छान सुंदर रुमाल आलेले आहेत, असे तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि हे सुद्धा असं खूप छान मस्त मऊ आहे. सो हे खूप जास्त हे असे रुमाल यूज होतात. एकतर आपण असं बर्फ क्लॉथ म्हणून सुद्धा यूज करू शकतो, किंवा बाळं बरेचदा ब्रेस्ट फिडिंग करताना आपण त्याला हे दूध बाहेर काढतं ते कधी कधी, त्यामुळे त्याला पुसायला सुद्धा, किंवा काही काही हॉस्पिटल्समध्ये किंवा बाळांना काही काही ठिकाणी नाळ पडेपर्यंत आंघोळ घालत नाहीत. सो त्याला आपण स्पंज बाथ देतो, तेव्हा सुद्धा आपण हे यूज करू शकतो. स्पंजच्या ऐवजी आपण ह्याने सुद्धा त्याला छान मस्त पुसून घेऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा खूप जास्त यूजफुल असं प्रोडक्ट आहे असं मला वाटतं.
सो मी ह्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हे तर झालं मी सगळं ऑनलाईन शॉपिंग केलेलं. आणि त्याच्यानंतर मी अजून काही शॉपिंग केलं आहे जे मेडिकलमधून. तर मी हे असं बेबीचे डायपर्स घेतलेत, कारण आपण बेबीला म्हणजे डायपरसुद्धा वापरू शकतो, किंवा काही काही ठिकाणी बेबीजना सुरुवातीला डायपर्स वापरत नाही. पण जर जे न्यूबॉर्नसाठी डायपर्स घेणार असतील त्यांच्यासाठी हे पॅम्पर्सचे न्यू बेबी डायपर्स आहेत, न्यूबॉर्नसाठीचे डायपर्स आहेत. आणि हे असे टेप डायपर घ्यायचे, म्हणजे जे आपण असे पॅन्टसारखे घालतो ते शक्यतो घ्यायचे नाही. हे असे टेपवाले डायपर घ्यायचे जेणेकरून बेबीला काही त्रास होणार नाही. आणि ह्याच्यावरती ना अशी एक ती ब्ल्यू लाईन असते, सो ती आपल्याला कळतं की म्हणजे येलो लाईन असते जी नंतर ब्ल्यू होते, म्हणजे आपल्याला कळतं की बेबीचं डायपर चेंज करायची वेळ झाली आहे. त्यामुळे हे असं घेतलं आहे मी. त्याच्यानंतर आत्ता सुरुवातीला तरी मी फक्त एक बेबी सोप आणि बेबी रॅश क्रीम घेतलं आहे. डायपर रॅश क्रीम आहे, हे हिमालयाचं घेतलं आहे मी. याचे रिव्ह्यूज आणि हे सगळं छान होतं म्हणून. त्याच्यानंतर मी हे असे वेट वाईप्स घेतलेत बेबीसाठी. म्हणजे घरी आल्यावर तर आपण त्याला मस्त कॉटन किंवा कॉटनचं कापड गरम पाण्यात छान त्याला पुसून घेऊ, ते यूज करू. पण हॉस्पिटलसाठी किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर हे वेट वाईप्स बेबीसाठी छान असतात. मी ह्याचे रिव्ह्यू बघितले होते, मीचे येथे, सो मी हे घेतलेत. त्याच्यानंतर हे कॉटन बॉल्स घेतलेत मी, कारण काही काही बेबीजना वेट वाईप्सचा त्रास होतो, त्याच्यामुळे मग मी हे कॉटन कोमट पाण्यामध्ये डीप करून त्याच्यासाठी वापरू शकते. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पण मी मिमीचं घेतलं आहे. हे बेबी डिटर्जंट आहे हा, कारण की बाळाचे कपडे वॉश करायचे असतात. सो त्याच्यामध्ये कुठलाही असा स्ट्रॉंग स्मेल किंवा अल्कोहोल फ्री आपल्याला पाहिजे असतं, किंवा त्याच्यामध्ये काही हार्श केमिकल नको असतात. त्यामुळे बेबीसाठी हे डिटर्जंट त्याच्या कपड्यांसाठी वापरणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे. तर सो हे सगळं शॉपिंग मी आता बेबीसाठी केलं आहे. अजूनही खूप काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी, पण त्या मला असं वाटतं आत्ता त्या इसेन्शियल नाही आहेत. जर लागल्या तर त्या मी घेईन. सो मी त्याची पण लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की बेबीसाठी काय लागतं काय नाही लागत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, अजून बऱ्याच गोष्टी बाळासाठी लागतात, पण आत्ता सध्या मी जेवढ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. आणि ह्या प्रेग्नन्सी सिरीजचा पहिलाच व्हिडिओ आहे, पण अशा अजून खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पुढे येणार आहेत. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये, तुमच्या ओळखीच्यांमध्ये जे कोणी पहिल्यांदाच आई होणार असेल किंवा तुम्ही स्वतः आई होणार असाल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि आता तर मला तर कधी माझी डिलेवरी होऊ शकते, तर ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे बेबीच्या बॅगच्या संबंधी. मम्मीची बॅग म्हणजे हॉस्पिटलला जाताना काय काय गोष्टी लागतात, तो व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या प्रेग्नन्सी सिरीजचा पहिलाच व्हिडिओ आहे. पण अशा अजून बऱ्याच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येणार आहेत, तर त्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचाव्यात त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ती बेल आयकॉन म्हणजे ती घंटा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.